हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणा नलेन च। एवढा एक श्लोक आपण आज घेणार आहे. त्याच्या आधी काल आपण हे बघितलं होतं की अर्जुनाच्या मनात शंका उद्भवली आहे की माणूस पापाचरण का करतो. इच्छा नसल्याशिवाय इच्छा नसताना सुद्धा त्याच्या हातून जबरदस्तीने पापाचरण का घडतं. बलादीव नियोजित. हे कोण नियोजित करतं. परमेश्वर करून घेतो का. परमेश्वर कसं पापाचरण करून घेईल. मग त्याची इच्छा नसताना त्याच्याकडनं पापाचरण का घडतं. या प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात आहे. काम आणि क्रोध रजोगुणाची पिल्ल रजोगुणांपासून निर्माण झाले. अत्यंत खादाड आणि महापापी दोन विशेषण आहेत. आणि हे अत्यंत खादाड आहेत आणि हे महापापी आहेत. विद्येनम इहम हे जाणून. काय जाणून. हे खादाड आहे, हे पापी आहे आणि हे माझे वैरी आहे. विद्येनम इहम वैरिणम. वैरी कशी आहेत माझे. वैराची नेहमी माहिती असतात. जी कोणी मंडळी मित्रमंडळीमध्ये वावरतात त्यांना मित्रांची माहिती असते की नाही. माहिती असते. काय माहिती असते. हा किती चांगला आहे, हा कसा आहे, हा कसा आहे. एवढ्याही थांबतं का. हा हळवा आहे, हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे. म्हणजे मित्राचे गुणही माहिती असतात
आणि मित्राचे दोषही माहिती असतात. तसा वैऱ्याचा गुण माहिती असावा आणि वैऱ्याचा दोषही माहिती असावा. अशी माहिती जो ठेवतो तो यशस्वी असतो. रावणाची बलस्थान आणि रावणाची नस म्हणजे कमजोर स्थान रामाला माहिती होतं. ज्या वेळेला रावणाचा वध होऊन रावण निपचित पडला, तेव्हा लक्ष्मणाला ज्ञान घेण्यासाठी पाठवलं. सांगितलं, विद्वान ब्राह्मण आहे, याच्याकडनं मरणापूर्वी ज्ञान घे. जे सत्य आहे ते सांगितल्याशिवाय राहणार नाही. जे ज्ञान आहे ते वर आल्याशिवाय राहणार नाही. जा, रावणापासून ज्ञान घे. लक्ष्मणाला जरा रामाची आज्ञा मोडवत नव्हती, पण आतमध्ये थोडस मीपणा होताच. गेला रावणाच्या, रावण पडला होता, आता घायाळ झालेला होता. रावणाच्या चेहऱ्यापाशी गेला आणि म्हणाला, महाराज, मला ज्ञान द्या. रावणाने सांगितलं, ज्ञान घ्यायला आलायस आणि डोक्याशी उभा आहेस. लक्ष्मणाला लक्षात आलं की रामाने ज्ञान घ्यायला सांगितलंय, पण डोक्याशी उभं राहिल्याने हा ज्ञान देणार नाही. लक्ष्मण रावणाच्या पायाशी उभा राहिला आणि पायाकडे उभा राहिल्यानंतर जमिनीवर निपचित पडलेल्या रावणाने लक्ष्मणाला ज्ञान दिलंय. लक्ष्मण, रावणाचं एक स्तोत्र आहे, अतिशय प्रसिद्ध आहे आणि प्रगल्भ आहे. मग काय झालं, एवढं त्याला प्रगल्भ ज्ञान असताना, रावण महाज्ञानी पंडित असताना अशी स्थिती का झाली? कामयशहा. रावणासारख्या ज्ञानाची आणि पराक्रमी व्यक्ती नको, राजा इंद्राला पायाशी लोळवलं होतं. ऐऱ्या गैऱ्या व्यक्तींबद्दल बोलत नाही आहे इंद्र. तो रावण काम ह्या दोषापोटी बेचिराग झाला. लक्षात, असं काय झालं? एवढा विद्वान असून रावणाला हे का कळलं नाही की असं असं झालं? त्याचं उत्तर कालच्या श्लोकामध्ये आहे, धूमेना व्रियते वन्नीर, जैसी चंदनमुळी गिवन सोनी घेपे जाळी, ना तरी आल्याची खोळी गर्भस्थानी. तो शब्द उल्बाची खोळी असा आहे. त्या काळी पेरिटोनियम म्हणजे गर्भाला असलेली जी पिशवी आहे, जे आवरण आहे, त्याला उल्बा म्हणत असले पाहिजे. उल्बाची खोळी असा शब्द वापरलाय माऊलीने. जैसी चंदनाची मुळी गिवन सोनी घेपे जाळी, गिवन सोनी घेपे व्याळी. चंदन नावाचं उत्तम सुगंधी लाकूड, परंतु ते सर्पाने वेढलेलं असतं. कशाने वेढलेलं असतं? सर्पाने वेढलेलं असतं. आणि ते जे सर्प आहेत, ते सर्प त्या चंदनाला वेटोळी घालून, तसं गर्भाला ती खोळ झाकून ठेवते. गर्भ आतला जिवंत आहे की नाही कळू देत. अशी घट्ट खोळ असते की आतमधला गर्भ दिसत नाही. ज्याप्रमाणे आरशावर खूप मळ असला तर आपला चेहरा दिसत नाही.
आणि अग्नीपासून जर धूर निघत असेल तर अग्नी कुठे आहे हे आपल्याला दिसत नाही. धूर निघतो तिथून अग्नी असेल हा अंदाज झाला, पण इथेच अग्नी आहे असं नाही म्हणतात. हवेमुळे धूर थोडासा मागे पुढे पण होऊ शकतो अग्नीच्या जागेपासून. तसं रावणाचं झालं. कामाचा वेटोळा त्याच्या ब्रह्मस्वरूपाला झाकून घेणारा ठरला. म्हणून यथोल बेना वृतो गर्भस तथा तेनेदम आवृतम. काय आवृत्त होत? कामा. ब्रह्मस्वरूप आवृत्त होतं. कशामुळे आवृत्त होतं? कामामुळे. तथा तेनेदम आवृत्तम. काम क्रोधानी हे ज्ञान झाकाळलं. एकदा हे झाकल्या गेलं की मग काहीच होऊ शकत नाही. रावणासारख्या माणसाला सिद्ध करायचं. हे ज्ञाननिधीचे भुजंग. काकांच्या तोंडून ऐकलेली ओवी आहे, लक्षात घ्या. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे. ज्ञानाचा जो साठा आहे, ज्ञानाच्या साठ्यावर बसलेला भुजंग आहे, महाविषारी सर्प आहे. कोण? काम. कोण? क्रोध. काम एष, क्रोध एष. ज्ञानाच्या तिजोरीवर, धनावर, ज्ञानरूपी धनावर वेटोळी मारून बसलेला हा महाविषारी भुजंग आहे. विषय दरीचे वाघ, विषय रूपी जंगलामध्ये विचरण करत असलेला वाघ आहे. काम शब्दाचा अर्थ सांगतात, क्रोध शब्दाचा अर्थ सांगतात आहे. म्हणजे काय भयानक असतील. ते धन मिळवण्यासाठी जो जाईल त्याला या भुजंगाशी सामना करावा लागतो. त्या महाभयानक अरण्यातून जर जायचं असेल तर त्याला विषयरूपी व्याघ्राशी सामना. हे एवढे मार्ग आहे. आणि भजन मार्गीचे मांग, वासनेने भजनामध्ये व्यत्यय निर्माण होतो आणि ते भजन मोक्षापर्यंत जात नाही. भजनासारखं श्रेष्ठ साधन मग तो गातच राहतो. त्याच्या डोक्यात तबल्याचा विचार येतो, त्याच्या डोक्यात पेटीचा विचार येतो, त्याच्या डोक्यात तालाचा विचार येतो, त्याच्या डोक्यात सुराचा विचार येतो, त्याच्या डोक्यात स्वराचा विचार. ताल, सूर, स्वर, रागदारी, पण अर्थांतर पाहिल्या विणं त्या अर्थाकडे जात नाही आणि अर्थाच्या गर्भामध्ये तर शिरतच नाही. वरवरचा वाक्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. लक्षार्थापर्यंत घेऊन जाईल त्याला भजन म्हणतात. या क्रोधाची एक वैशिष्ट्य आहे, माऊलींनी ते पण सांगितलं आहे की हा क्रोधा कसा आहे आणि हा साप कसा आहे. काल परवा ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. काल परवा घेतलेले जे मुद्दे आहेत हे या अनुषंगिकच आज बोलतोय, पण रिपिटेशन नाही. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती. पाणी नसलं तरीही नाकातोंडात पाणी जाईल आणि तो बुडून मरेल. जळे विण बुडविती. काम हा असा आहे की पाणी नसताना सुद्धा सफा करून टाकतो, तुम्हाला गुदमरून मारतो. आग नसली तरी क्रोध जाळून टाकतो. क्रोधाग्नी शब्द आहे. आगेविण जाळीती, न बोलता कवळीती. काहीच आवाज करत नाही पण गिळून टाकतात. प्राणी आहे. जीवाची काय हानी होते? पाण्या विण बुडवतात, आगे विण जाळतात,
आणि न बोलता गिळून टाक. काम आणि क्रोध असे शत्रू आहेत. शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती. शस्त्राशिवाय आघात करतात, दोर नसताना बांधून ठेवतात. आणि ज्ञानी अशी तरी वधिती, पैज घेऊनी. काम क्रोध काय करतात हे सगळं आजच्या श्लोकाची पार्श्वभूमी आहे लक्षात. ज्ञानी अशी तरी वधिती, पैज घेऊनी. ज्ञानाच्या ज्ञानाचा वध विडा उचलून करतात. शिवरायांच्या काळात माहिती असेल, शिवरायाचा वध कोण करेल? विडा उचला. विडा उचला म्हटलं की शूर वीर पराक्रमी. शिवरायांच्या वधाचा विडा उचलायला घाबरत असत, त्याला पैज म्हणतात. औरंगजेबाने तो विडा उचलला, ज्याचा खात्मा झाला, ज्याच्या आतड्या बाहेर निघाल्या वाघनखांनी. तसा ज्ञानाला नामोहरम करणारा, नामशेष करणारा ज्ञानाचा विडा जर कोणी उचलत असेल तर हा काम क्रोध उचलतो. याचं वैर ज्ञानाशी का बरं आहे? काम आणि क्रोध या दोन, दोन म्हणू एकच. काम एष, क्रोध एष. कामच क्रोध आहे. शब्द दोन वापरले आहेत, व्यक्ती एकच आहे. उदाहरणार्थ, मला सुनील नावाने संबोधतात आणि डॉक्टर नावाने पण संबोधतात. सुनीलच डॉक्टर आहे, डॉक्टरच सुनील आहे. कामच क्रोध आहे, क्रोधच काम आहे. थोडासा रोल बदलतो. कामना अतृप्त स्थितीमध्ये जेव्हा विस्फोटित होतात तेव्हा त्याला क्रोध म्हणतात, पण आहे कामनाच. ज्वालामुखी होतो कामनांचा, त्याला क्रोध म्हणतात. म्हणून काम एषः, क्रोध एषः. त्याच प्रगटीकरण बदललं, आहे कामच. कामनेमुळे क्रोधाच्या ज्वाळा उठल्या, कामनेमुळे ज्वालामुखी तयार झाला. काम एषः, क्रोध एषः. म्हणून काम हाच क्रोध आहे आणि क्रोध हाच काम आहे. चिखले विण रोविती, पाशे विण गोविती. हे कवणा जोगे न होती, अंतुवटपणे. सगळ्यांच्या आतमध्ये गुप्तपणाने राहता, परंतु कोणाच्या अधीन होत नाही. काम क्रोध एकच शब्द वापरला तरीही चालतो, काम. पण क्रोध का म्हणायचं? कामाचं प्रगटीकरण आहे. काम आमच्या लक्षात नाही येत लवकर. थोडासा बाहेर व्यक्त झाला की मग लक्षात येतो. बिळामध्ये साप असेल तर कळत नाही बा. कोणी जर म्हणलं मी पाहिला होता या बिळात साप आहे, 100 लोक येऊन उभे नाही राहत. पण जर का त्यांनी बाहेर आला आणि फणा काढला, बिळातून अर्धा अंग बाहेर काढलं आणि फणा काढला, 200 लोक जमतील. एरवी होता म्हटलं तर 2 माणसं जमणार नाही, पण आता त्यांनी फणा काढून फुत्कारायला सुरुवात केली, 200 लोक जमतील. म्हणून हा गुप्तपणे राहतो, पण अंतुवटपणे असा माऊलींनी शब्द वापरलाय, कोणाच्या अधीन नाही होत.
आणि ज्ञानाला नामोहरम करण्याची पैज विडा उचलला असतोय. आपला विषय सुरू होता, ज्ञानालाच नामोहरम करण्याची पैज का उचलली, आणि अज्ञानाची का बरं मैत्री आहे भयाची? अज्ञानाने त्याला ठेवून घेतला. जो अज्ञानी आहे ना, त्या अज्ञानाने त्याला ठेवून घेतलाय. अज्ञानाच्याकडे तो वस्तीला आलाय, पण ज्ञानाच्याकडे जर मी वस्तीला आलो म्हटलं तर ज्ञानी मला हुसकून लावेल. त्याच्यामुळे पहिले ज्ञानाला हुसकून लावायचं. ज्ञान हुसकून लावलं की ज्ञानी त्याच्या ताब्यात येतो. कारण ज्ञानाला ज्ञान घालवून दिलं की ज्ञानी उरलाच नाही ना, तो अज्ञानीच झाला. मग त्याचे सगळे लगाम पाश आवळ्याला तो मोकळा होतो. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी साधकांनी खूप जागरूक राहिलं. 3 दिवसापासून 4 दिवसापासून हा श्लोक म्हणत आहे, शुक्रवार पासून हा श्लोक म्हणत आहे. सारखा रेंगाळतोय, सारखा गोंगाळतोय, मनात घोटाळतोय की ज्ञानाशी त्यांनी वैर का केलं. करणार की अज्ञानाशी का करणार? तिथं दोस्ती आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. हा जो अहंकार आहे ना, हा अज्ञानाच्या मागे लागत नाही हो. विशेष न लगे अज्ञाना पाठी. मग काय करतो? सज्ञानाच्या झोंबे कंठी कुठे चावा घेतो? सज्ञानाच्या कंठाला चावा घेतो. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. कुणाला नाचवून राहिलाय? ज्ञानाला नाचवतोय. विशेष न लगे अज्ञानापाठी. अज्ञान त्याचं गिराईकच आहे नित्याच. ज्ञानी त्याच्याकडे वळत नाही, ज्ञानी त्याच्याकडे येत नाही. म्हणून तो ज्ञानाला गाठवचा प्रयत्न, अज्ञानाला सोडून देतो. त्याला माहिती असतं की हा गुण येतो माझ्याकडे. चांगल्या माणसाला अधीन करून घ्यायचं असेल तर वाईटाला चांगल्याच्या जवळ जावं लागतं. चांगल्या माणसाला जर आपल्या ताब्यात घ्यायचं असेल, ईस्ट इंडिया कंपनी नावाची इंग्रजांनी एक कंपनी काढली होती. त्यांनी त्याचा चहा विकायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी जुनी गोष्ट आहे, चहा फुकट पाजत असत इंग्रज. चहा फुकट पाजत असत. घरी येऊन तुम्हाला चहा पाजत असत, फुकट प्या म्हणायचे. लोकांनी फुकट चहा पिला, आणि एकदा फुकट पिला की तो आवडला. दोनदा फुकट पिला, आवडला. तिसऱ्यांदा फुकट पिला, आवडला. चौथ्यांदा आम्हाला चहा पाजायला कधी येता म्हटलं, हे घ्या पैसे, चहा विकत घ्या आणि घरी करा. त्यांचा चहा खपायला सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनी इंग्रजांची चहा विकायला लागली. आज ईस्ट इंडिया कंपनीला चहाच्या जाहिराती करावी लागत नाही. त्याचे जे व्यसनाधीन झालेले आहेत तेच आपोआप त्यांचा चहाचे डिमांड करतात. तसं अज्ञानाकडे काम क्रोधाला जाण्याची गरज नाही. त्यांना विशेष महत्व देऊन ठेवलेलं. हा, आपण चिडलो तर कोणाला ऐकत नसतो म्हणलं. आपण काही साधं सुद्धा नाही आहे. केवढाही मोठा माणूस असो त्याची नाही फिकर करत. क्रोध
अहंकार, त्यांनी आश्रय दिलाय त्याला. हे जे सगळं बोलणं आहे ना, आपण नाही ऐकत. खऱ्या गोष्टीशी आपण तडजोड करणारे नाही. काय भाषा आहे, काय शब्दरचना आहे, केवढा ताठरपणा आहे शब्दांमध्ये. अरे खऱ्याच्या बाजूनी चालतोय तर असं उच्च स्वरात बोलण्याची गरज काय, ताठर स्वरात बोलण्याची गरज काय, कडक शब्द वापरण्याची गरज काय. म्हणून ज्ञानी असी तरी वधिती. ज्ञानाचं ज्ञान काढून टाकणं हा ज्ञानाचा वध आहे, लक्षात. वध शब्दाची व्याख्या सुद्धा बरोबर लक्षात आली पाहिजे. ताजमहाल तयार करताना जे कलाकार होते, जे कारागीर होते, काम झाल्यानंतर त्या कारागिरांचे हात छाटून टाकले हो. अशी कलाकृती त्यांनी पुन्हा करू नये म्हणून. केवढा विध्वंसक तमोगुण आहे. अशी कलाकृती पुन्हा जगात निर्माण होऊ नये म्हणून त्या कलाकारांचा वध नाही केला, त्यांचे हात छाटून टाकले की पुन्हा ते असं कधी कामच करू शकणार. तसा हा काम आणि क्रोध ज्ञानाचं ज्ञान नाहीस करून टाकतो. आणि मग तो ज्ञानी जे काही शिकला असतो ते अज्ञान त्याच्याजवळ असलेलं व्यक्त करतो. आणि म्हणून श्लोक आहे, आवृत्तम ज्ञान मिळते ज्ञानीनो नित्यवैरिणा काम रूपेण कौंतेय दुष्पुरेणा नलेन. आतापर्यंत कामरूपेण शब्दाचं वर्णन केलं असेल की कामाचं रूप कसं आहे. काम म्हणजे तीव्र इच्छा, काम म्हणजे वासना. प्रत्येक इच्छेला काम नाही म्हणत. ज्ञान वस्तुस्थितीने ब्रह्मस्वरूपच आहे, शुद्धच आहे. पण ते काम क्रोधाने झाकाळलं आहे. म्हणून ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होणं अवघड होऊन ब्रह्मज्ञानाच्या आड ब्रह्मज्ञानाच्या आड कोंड काही असेल, काम क्रोध आहे. काम म्हणजे तीव्र इच्छा. प्रत्येक इच्छेला काम म्हणत नाही, लक्षात. आता मला वाचायचं आहे, चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणून चष्मा लावावा असं वाटणं काम नाही आहे. पण 5,000चाच चष्मा पाहिजे, 10,000चाच चष्मा पाहिजे, आता काम झालं सुरू. तीव्र इच्छेला वासना असं म्हणतात. सुप्त असलेल्या तीव्र इच्छेला वासना असं. वासना शब्दामध्ये एक मेख आहे. वास आहे असं ती कधी वाटूच देत नाही, त्याला वासना म्हणतात. ती आली आहे मुक्कामी. कोण? वासना. माहीतच नाही. इतक्या छुप्या पावलांनी येते, इतक्या दब्या पावलांनी येते की वासना आली हे वाटतच नाही. वासना आहे माझ्यात, कोणालाच नाही वाटत. वासना छे छे आम्हाला थोडी आहे. पण विषय, व्यक्ती, प्रसंग आणि परिस्थिती ज्या वेळेला उद्भवते त्यावेळी तो काम उफाळतो, प्रबळ होतो. वासना जी राहायला आली असं वाटतच नाही, तरीही जी असते तिला वासना म्हणतात. काम उफाळतो शब्द वापरलाय,
उफाळतो म्हणजे प्रबळ होतो. नदी 12 महिने वाहते, पण पूर परिस्थितीमध्ये तिचा वेग प्रबळ होतो म्हणजे बलवान होतो. मोठमोठे ट्रक्स त्याच्यामध्ये वाहून जातात. म्हणून म्हणतात काम प्रबळ झाला, काम उफाळला. प्रसंग येईपर्यंत आहे असं सुद्धा वाटत नाही. नाहीच असं वाटतं. तो अचानक प्रबळ कसा झाला हो? सर्प किंवा अजगर असतो. वेटोळा घालून चुपचाप बसला असतो. वेटोळा घालतो. पता चालू देत नाही. अगदी आपण जवळ येईपर्यंत आपल्याला चावा घेत नाही. आपल्याला विळखा घालतो. वाघ आपल्या मागावर असतो. वाघाला आपण दिसत असतो, पण आपल्याला वाघ दिसत नाही. आपण मागे वळून पाहिलं तरी तो सापडत नाही. पानांचा सुद्धा आवाज होऊ देत नाही. वाळल्या पानांचा सुद्धा वाघ आवाज नाही होऊ देत. कारण तो तेव्हा पाऊलच टाकत नाही. इतक्या दब्या पावलांनी असतो. दिसत नाही आणि कळत नाही, पण असते म्हणून तिला वासना म्हणतात. वास आहे, पण आहे हे कळत नाही म्हणून वासना. आणि झडप घातल्यावर ती जाणवते म्हणून प्रबल. झडप कोण घालतो? क्रोध झडप घालतो. झडप घातल्या क्षणी सगळं संपतं. अजगराने झडप घालो की वाघाने झडप घालो, आपलं सगळं संपून गेलं असतं. म्हणून आधी तयारी पाहिजे, विचार आधी तयार. गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. धर्म विचार आधी तयार असला पाहिजे. एकदा झडप घातली, एकदा प्रबळ प्रहार झाला की मग नाही शिल्लक राहत. वीज कडाडते, इतक्या कमी वेळामध्ये प्रहार होतो, लक्षात ठेवा. म्हणून विचार आधी तयार ठेवा. आधी या ते जिणावे, मग ते ज्ञान पावा. काम आणि क्रोधाला आधी जिंकावं, मग ज्ञान कमवावं. आधी ज्ञान कमावलं असेल तर काम क्रोध ते ज्ञान घेऊन निघून जातात. पण जर आधी काम क्रोधाला घालवलं असेल तर मग पराभव संभवत नाही, यशच आहे. खूप लोक एकदम ज्ञानाचा अभ्यास करतात. ज्ञानाभ्यास ठणकून सांगतात, ज्ञानाभ्यास करतोय आम्ही, आणि चित्तशुद्धी आणि चित्त शांती झालेलीच नसते. मग त्यांचं ज्ञान टिकत नाही. पायाविण भिंत तातडीची. आम्हाला लवकर घर बांधायचं आहे म्हणून पायाच बांधला नाही आणि रेताड जमिनीवर भिंत उभी करून दिली. म्हशीचं शेपूट लागलं तरी पडते होती भिंत. असं ज्ञान काय कामाचं, की जे ज्ञान थोडस वाऱ्याची झुळूक जरी आली तरी कोलमडून जाईल. म्हणून शब्द आहे, दुष्पुरेण अनलेन च. दुष्पुरेण अनलेन च. अनल शब्दाचा अर्थ अग्नी असा. अनल शब्दाचा अर्थ अग्नी असा होतो. आणि काम आणि क्रोध कशाप्रमाणे आहे? अग्नीप्रमाणे आहे. काम अग्नीप्रमाणे आहे. या शब्दाचा अर्थ काम हाच क्रोध आहे. उफाळलेली अपूर्ण कामना क्रोधामध्ये बदलते. काही काही वाक्य माझे पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. द्विरोक्ती होणार आहे, चतुरोक्ती होणार आहे. ते मनावर ठसण्यासाठी, की काम हाच क्रोध आहे आणि काम क्रोध माझे शत्रू आहेत, माझे वैरी आहेत. क्रोधाने पेटलेला, वापरतो की नाही शब्दप्रयोग आपण. अरे हा भडकला रे. अरे भडकला म्हणजे काय? राग आला त्याला. मग हा राग आला रे का नाही म्हणत, हा भडकला म्हणतात. हा क्रोधाने पेटला म्हणतात. कामनेनी झयझयाट करतोय असं म्हणतात.
म्हणून कामच अग्नी आहे, कामच क्रोध आहे, कामच उफाळतो. म्हणून कामाला संतापाचं स्वरूप आहे. कशाचं स्वरूप आहे? संताप. संताप शब्दाचा अर्थ ताप म्हणजे तापलेला, आणि संताप म्हणजे संस्काराने तापलेला. कोणत्या संस्काराने? विपरीत संस्काराने ताप. सम म्हणजे कामनेच्या संस्काराने, वासनेने. आणि ताप म्हणजे तापदायक, स्वतःलाही तापदायक आणि इतरांनाही तापदायक. म्हणून त्याला काम असं. इंग्रजीत एक शब्द आहे, COME, कम. कम असे न म्हणताही जो आलेला असतो त्याला काम म्हणतात. या म्हणण्याच्या आधीच जो आलेला असतो, कम असं न म्हणताही जो आलेला असतो त्याला काम असं म्हणतात. दुसरा एक शब्द सुचला आहे, कामली ज्याचं पदार्पण झालं असतं, CALM. जो इतक्या चोर पावलाने आला असतो की तो येऊन बसला, याचा थांगपत्ता सुद्धा लागत नाही, त्याला काम म्हणतात, त्याला वासना म्हणतात. त्याची जराशी कुणकुणही लाभत नाही, त्याचा जरा वेधही लागत. दबलेल्या पावलांनी येतो. वाघ कसा येतो बघा तुम्ही. डिस्कवरी, अॅनिमल प्लॅनेट आणि नॅशनल जिओग्राफिक या चॅनल जर बघितल्या, कारण आपण काही जंगलात जाऊन वाघ बघणार नाही, तर त्याच्यावर तो कसा येतो बघा. एक पाऊल टाकतो, दबा धरून बसतो. 10 पावलं टाकतो, दबा धरून बसतो. आणि त्याच्यानंतर असा खाली बसून राहतो. घाई नाही करत जाण्याची, अजिबात नाही घाई करत. तशी ही वासना दबा धरून बसलेली असते. कामली पदार्पण, एकदम कूल. असं वाटते की माझ्यामध्ये वासनाच नाही आहे. काम अँड कूल असा शब्द आहे इंग्रजीत. ही इज व्हेरी काम, ही इज व्हेरी कूल. ही वासना अशी असते. परंतु विषय समोर आला की अशी उफाळते की ती प्रबळ होते. मग तिचं बळ पुरासारख्या पाण्याला जसं असतं तसं. म्हणून असूनही कळत नाही, असा त्या कामाचं स्वरूप आहे, त्याला वासना असं. आता हे थोडेसे समजण्यासाठी केलेले स्पष्टीकरण आहे. आता शास्त्रीय विवेचन करूया थोडं. वासना अचेतन जड आहे. वासना कल्पित आहे. वासना अस्तित्वात नाहीच आहे. अंतःकरणातील वाटणाऱ्या तीव्र कल्पना असतील का हो? अंतःकरणात अंतःकरण कल्पित, त्याच्यात भासणाऱ्या ज्या कल्पना त्या आणखीन कल्पित. आरशामध्ये जर आरसा दिसला तर कसं होईल? त्याच्यात चित्र पाहून राहिलो. आरशात आरसा आणि त्याच्यात चित्र. अंतःकरण अचेतन जड आणि कल्पित आहे, त्याच्यामध्ये कल्पना. म्हणून अंतःकरणातील तीव्र कामनांचा वास असेल का हो? असूच शकत नाही, तो भास आहे. पण प्रत्यक्षात नसूनही ते भासवते. किस्त अघटित घटना घटी अशी मायेचं रूप आहे. हे भासवणं हेच मायेचं स्वरूप आहे. म्हणून वासना, माया ही वासना रूपात राहते. अघटित घटना पटीयसी. कामनाला ओळखायचं कसं? माझ्यामध्ये कामना किंवा वासना आहे, हे ओळखायचं कसं? हाही एक विषय आहे.
अतृप्ती असते, व्याकुळता असते, वखवख असते, अस्वस्थता असते. आपण काल पाहिलं, म्हणून त्याला कामाग्नी म्हणतात. कामाला कामाग्नी म्हणण्याचं काय चालू आहे? का शब्द वापरतात आहे? कामाला क्रोध का म्हटलं जातं? कामाला कामाग्नी का म्हटलं जातं? कारण काम हा अग्नीमध्ये म्हणजे क्रोधामध्ये रूपांतरित होतो म्हणून. माझ्यात क्रोध विस्फोटित होतो. अग्नीने कितीही विषयांचा भोग घेतला तरीही तो अग्नी न विझता अजून प्रज्वलित होतो. म्हणून महाशनो म्हटलाय अत्यंत खदाळ. अग्नीत तुम्ही जेवढं टाकाल तेवढं अग्नी प्रज्वलित होतो. पुन्हा टाकाच म्हणतो. अग्नीमध्ये जितकं जितकं तुम्ही पुरवाल तेवढी तेवढी अग्नीची भूक वाढत जाते. इच्छापूर्ती सहजासहजी होत नाही. उलट ती इच्छापूर्ती करताना ती व्यक्ती दुःखी असते, ती कष्टी असते, ती अस्वस्थ असते, ती व्याकुळ असते. प्रत्येक गोष्टीत काम तुम्हाला स्वतःवाल्याशिवाय सोडत नाही. अपेक्षित फळ मिळालं नाही की नाराजी असते. सोबत कोणी मिळालं समजा अपेक्षित फळ, तर ते घेऊन जाईल म्हणून पुन्हा अतृप्ती असते, पुन्हा भय असतं. त्याच्या रक्षणाकरता प्रयास करतो, अगतिक होतो, दुसऱ्यांना दोष देतो. कामी माणूस हा नेहमी दुसऱ्यांना दोष देतो. त्याच्या मनात चरफड चरफड ही कायम राहते. अंतर्बाह्य विषयच विषय दिसतात. कामनेच्या प्रारंभापासून जो दुःखाला सुरुवात होते, अशांतीला सुरुवात होते, वैतागवाडीला सुरुवात होते, अतृप्तीला सुरुवात होते, व्याकुळतेला सुरुवात होते, अस्वस्थतेला सुरुवात होते, वखवकीला सुरुवात होते आणि भय निर्माण. कामना पूर्ण झाली तर ती मोडल्या जाऊ नये याचं भय असतं. एवढं सगळं असूनही ती क्रोधाला जाळत नाही. काय म्हणतात, अग्नी विण जाळे. माऊलीची ओवी कशी होती ती पाहतो जरा. आगी विण जाळी ती. माऊली म्हणतात, आगी विण जाळी ती, जळे विण बुडविती, न बोलता कवळीती, म्हणजे गिळतात प्राणी याते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशांती अशांती आणि वैताग. म्हणून परमार्थ शास्त्रात येणाऱ्या माणसाला शास्त्राचं स्वरूप वैचारिक आहे हे लक्षात आलं पाहिजे. परमार्थाचं वैचारिक स्वरूप लक्षात येत नाही. कृतिशील परमार्थ करणाऱ्यांची संख्या 95% असते. कृतिशील म्हणजे कर्मठ. आम्ही जुन्या कर्मठ लोकांना नावं ठेवतो. आम्ही त्यांच्या सोहळवळ्यांना नावं ठेवतो. आम्ही त्यांच्या पूजापाठाला नावं ठेवतो. आम्ही त्यांच्या कर्मांना नावं ठेवतो. पण काम दुराचार करायला लावतो. म्हणून कामरूपेण कौंतेय, लक्षात ठेव, ही वासना कामरूपानी आहे. आता इथे कौंतेयच का म्हटलं? पुन्हा प्रश्न येतो, इथे कौंतेय शब्द का वापरला? अर्जुनाला दुसराही शब्द वापरला असता. धनुर्धरा म्हटलं असतं, बलवान म्हटलं असतं, योद्धा म्हटलं असतं. पण कौंतेय शब्द का वापरला? कौंतेय तिथे का म्हटलं, असा मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुंतींनी सर्व कामनांना बाजूला टाकलं होतं. हे कृष्णाने ओळखलेलं. वर मागितला, कृष्णा अखंड तुझं स्मरण असलं पाहिजे. ते जर सुखामध्ये विसरण्याची शक्यता असेल तर मला दुःख मिळालं तरी चालेल, पण तुझं स्मरण तुटता कामा नये. मला वरचेवर दुःख आले तरी चालतील, पण तुझं स्मरणात खंड पडता कामा नये. याला निष्कामता असं म्हणतात. स्मरणासक्तीतून बोललेली आहे कौती. कुंती कशातून बोलली? भगवंताच्या
बद्दल निस्सीम प्रेम आहे की ज्याच्यासाठी छातीमध्ये कट्यार खुपसून घ्यायला तयार आहे, पण भगवंत जवळ पाहिजे. तू जर मिळणार असशील तर मला मरण आलं तरी चालेल, पण तुझं अखंड स्मरण असावं, अशा कुंतीचा तू पुत्र आहेस, मुलगा आहेस. म्हणून कौंतेय, कामरूपेण शब्द आहे. अरे कामनेला लाथ मारून झिडकारून देणारी तुझी आई, अशा कुंतीचा तू पुत्र आहे, म्हणून तुझं नाव कौंतेय आहे. लक्षात, जे पराक्रम माझ्या आईने केले असतात, ते पराक्रम टिकवणारे लोक खूप कमी असतात. टिकवून ठेवणारे लोक फार कमी असतात. हे बघा, हे रमण महर्षीवरचं पुस्तक आहे. 94 आणि 95व्या वर्षी यांनी लिहून काढलेलं आहे. वयाच्या 94 आणि 95व्या वर्षी लिहून काढलं आहे. आपलं अंतःकरण महर्षींना समर्पित केल्याशिवाय लिहू शकतील का? विमलाताई गोरेंचं पुस्तक आहे, रमण महर्षींवर. वयाच्या 94-95व्या वर्षी व्यक्ती रमण महर्षींचं चिंतन लिहितोय. चिंतन असेल तर चिंतन टिकतं, आणि काम असेल तर काम टिकतं. हे रमण महर्षींचं पुस्तक आहे. मला उमजलेले रमण महर्षी, विमलाताई गोरे. आमच्या आतमध्ये जर काम नसेल तर चिंतन शिल्लक राहतं, नाही तर 94-95व्या वर्षी घरातल्याच गोष्टी आठवतात माणसं. म्हणून कौंतेय शब्द वापरलाय अर्जुनाला. आवृत्तम ज्ञानमेते. काम क्रोध ज्ञानाला झाकून टाकतो, आवृत्तम म्हणजे झाकाळतो. अंतर्बाह्य चिंतन विषयाचं होतं तेव्हा त्याला काम असं म्हणतात, आणि अपूर्ण आणि अनावर कामना झाल्याचा उद्वेग जो असतो त्याला क्रोध असं म्हणतात. अंतर्बाह्य चिंतनाला काम असं म्हणतात. आणि त्या कामाचा जेव्हा उद्वेग होतो, उद्वेग दोन पद्धतीने होतो. एक अपूर्ण कामाचा उद्वेग आला तर क्रोध होतो, आणि काम पूर्ण झाला तर हर्ष होतो. आणि दोनही वाईट आहेत. एका माणसाला पूर्वीच्या काळी लॉटरी मिळाली, त्याला एवढा हे झाला की तो त्या हर्षामध्येच हरवून गेला. म्हणून हा काम, हा क्रोध, हा एवढा बलाढ्य आहे का हो? आवृत्तम ज्ञानमेतेनं म्हटलंय की जो ज्ञानाला झाकून टाकेल. एवढा बलाढ्य आहे का, असा सुद्धा विचार मनात शिल्लक राहू नये म्हणून सांगतात. बलाढ्य नाही आहे हो, बलाढ्य वाटतो. त्याला खातम करा, त्याला नाहीस करा, तो बलाढ्य वाटतो, हाच भास आहे. काम आणि क्रोध बलाढ्य वाटतो हा भ्रम आहे. तळहातापेक्षा सूर्य मोठा आहे का? नाही ना. मग तळहाताने सूर्य झाकला जातो की नाही जात? तळ हाताने सूर्य झाकला जातो की नाही? हे बघा, माझा चेहरा तळ हाताने झाकला गेलाय, तुम्हाला दिसत नाही, आता फक्त तळहातच दिसतोय. एवढा मोठा सूर्य तळहाताने झाकला जातो. तळहात सूर्यापेक्षा मोठा नाही, त्याच्यामध्ये सूर्याला झाकण्याचं बळ सुद्धा नाही. तस, अगदी तस्स धुराने अग्नी झाकल्यासारखा वाटतो. मळाने आरसा झाकल्यासारखा वाटतो. आरशासमोर मळ, किस गल्ली में खसखस, एकदा कपडा फिरवला तर निघून गेला.
आणि जरायूने गर्भ झाकल्यासारखा वाटतो, होळीने गर्भ झाकल्यासारखा वाटतो, वारेने गर्भ झाकल्यासारखा वाटतो. ज्याला जे शब्दांचे अर्थ कळतील ते लक्षात ठेवा, पण गर्भावरची पिशवी आहे ती एवढं कळून घ्या बस. तसं काम आणि क्रोधाने ज्ञान झाकल्यासारखं वाटतं, आणि ध्यान असं वाटल्यामुळे नाहीच होतं. क्रोधात ज्ञाननाशनम, लोभात भक्तिनाशनम, कामात कर्मनाशनम. म्हणून माफलेषु कदाचन. ज्ञानाचा जर वैरी कोणी असेल तर तो क्रोध आहे. परमार्थाचा वैरी कोणी असेल तर काम आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामाहा. सुरू झालं, जंत्री सुरू झाली. कामात क्रोधो विजायते. वैरी आहे हो. ज्ञानी नो नित्य वैरिणा. एखाद दिवशी एखाद्याने वैर केलं वेगळी गोष्ट आहे, अखंड वैर, नित्य वैर, कायम ब्रह्मस्वरूपाच्या आड येणारच असं वैर, काम क्रोध. काम हा इतका वैरी आहे की तो तुम्हाला ब्रह्मस्वरूपाच्या आड आल्याशिवाय राहत नाही. वैर्याबरोबर कधी आपण एन्जॉय करतो का? करू शकतो का हो? नाही ना. मग काम क्रोधाबरोबर मी राहावं का, की काम क्रोधांना हकलून द्यावं? त्रिविधम नरकस्येदम द्वारम. नाश करणारे 3 दार आहेत नरकाकडे घेऊन जाणारे, काम क्रोध. तस्माद येतात त्रयम त्यजेत. याचा अर्थ राहिलेले 3 पण त्याचाच आहे, आणि याचा अर्थ हे 6 नसून एकच आहे, एवढं सगळं घ्या. वैर्याबरोबर राहू का हो मी नेहमी? ज्ञानीनो नित्य वैरिणा म्हटलाय. नित्य वैर कशाला म्हणतात? साप आणि मुंगूस. मुंगूस खेळायला निघालाय, 2-4 मुंगसांबरोबर खेळतोय. तेवढ्याच सापाची चाहूल लागली, सगळा खेळ सोडतो आणि सापावर जाऊन तुटतो, तुटून पडतो सापावर जाऊन. याला नित्य वैर असं. साप दिसल्यानंतर मुंगूस भिडल्याशिवाय राहत नाही, पळून नाही जाणार. मरून जाईल पण पळून नाही जाणार. तसा ज्ञानी दिसला की काम क्रोध भिडणार, लढणार. पण काम आणि क्रोध पळून नाही जाणार, ते ज्ञानाचा नाश करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून ज्ञानाने पहिले काम क्रोधाचा नाश केला पाहिजे, चित्त शुद्धी आणि चित्त शांती करून घेतली पाहिजे, म्हणजे कर्म आणि उपासना केली. कर्म आणि उपासनेला कमी लेखू नका. ज्ञानीनो नित्य वैरिणा. साप आणि मुंगसाचं जसं कायम वैर आहे. अग्नी आणि पाण्याचं कायम वैर आहे. पाणी अग्नीच्या संपर्कात आलं तरीही ते अग्नीला नाश केल्याशिवाय सोडत नाही. मंदाताईंनी यांचा आणखीन एक क्लायमॅक्स सांगितला होता. भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते चुलीवर ठेवलं, आता ते पाणी उकळायला लागलंय, खाली अग्नी धगधगतोय, खाली अग्नी धगधगतोय. अग्नी पाण्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतोय, कारण अग्नी प्रज्वलित झाला आणि पाणी उकळायला लागलं की त्याची वाफ होते, लक्षात ठेवा. पण एक्सपान्शन पण होतं पाण्याचं. गंज भरलेला आहे, अग्नी पेटता आहे, धगधगता, त्या गंजातून उकळतं पाणी खाली पडतं चुलीवर आणि तो अग्नी विझून जातो. म्हणजे उकळतं कडक अग्नियुक्त पाणी असलं तरीही ते अग्नीचा नाश करते. मंदतेंचा दृष्टांत आहे.
माझा नाहीये मनात. काय बेमालूम दृष्टांत. अग्नीचे गुणधर्म पाण्यामध्ये आल्यानंतर, उकळतं पाणी झाल्यानंतर सुद्धा ते पाणी विस्तवावर टाकलं तर विस्तवाला शांतच करतं, कारण पाण्याचा स्वभाव शांत. मग त्यावेळेला ते गरम दिसत होतं, तप्त दिसत होतं. त्याचं काय झालं, विपरीत स्वभाव तयार झाला. तसा माझा विपरीत स्वभाव काम क्रोधामध्ये मुळे तयार झाला. माझा मूळ स्वभाव शांत आहे, आनंदी आहे, प्रसन्न आहे, तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. म्हणून मी सच्चिदानंद स्वरूप असं ब्रह्म आहे. काम क्रोधोत ज्ञानीना नित्य वैरिणा. म्हणून अग्नीवर पाणी टाकलं तर जसा अग्नी विझतो, सापावर जर मुंगूस तुटून पडला तर जसा साप मरतो, तस क्रोधाने ज्ञान झाकल्या जात, ज्ञान संपत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदाच खल्लास करायचा आहे काम क्रोधाला. आणि हे माझे नित्य वैरी आहेत, कायम दबा धरून बसले आहेत, माझ्यासाठी आले आहेत. एखाद्या माणसाला सुपारी दिली असते की या माणसाला तू खलास कर. मग जगामध्ये जेवढी काही संख्या असेल मनुष्यांची, त्यातल्या तो कोणाचकडे बघत नाही, फक्त ज्याला मारून टाकायचंय त्याच्याचकडे बघतो. तसं काम आणि क्रोध अज्ञानाकडे बघत नाहीत, फक्त ज्ञानालाच टिपतात. वैरी कोणाचे झाले आहेत ते नित्य वैरिणा. ज्ञानाशी वैर असतं त्यांचं. त्यांना माहिती आहे की ज्ञान असेल तर मी टिकणार नाही. एका संतांनी दिलेला दृष्टांत आहे, तेवढा सांगतो आणि थांबतो. माशी सगळीकडे बसते, चांगल्या वाईट सगळ्या ठिकाणांवर बसते. असं नाही की ती घाणीवरच बसते, घाणीवरही बसते, पण चांगल्या ठिकाणी टेबलवरही बसते. पण विस्तवावर कधीच बसत नाही. तिला माहिती आहे की इथे मी बसली तर खल्लास होऊन जाणार. तसे काम क्रोधाला हे माहिती आहे की याचं जर ज्ञान प्रज्वलित झालं तर मी संपणार. याच्या ज्ञानाची थिणगी जरी पडली तरी मला जाळून टाकेल. म्हणून याची थिणगीच पडू द्यायची नाही, याचं ज्ञान प्रगट होऊ द्यायचं नाही. कुठपर्यंत, जास्तीत जास्त परोक्षापर्यंत, शब्द ज्ञानापर्यंत जाऊ द्यायला फार तर, पण अपरोक्षाकडे याला वळू द्यायचं नाही. अनुभव त्याला येऊ द्यायचा नाही या ज्ञानाचा, ज्ञानरूपतेचा, सच्चिदानंदत्वाचा, अखंड तृप्तत्वाचा, निरपेक्ष शांतीचा, निर्विषय शांतीचा, निरपेक्ष आनंदाचा अनुभव येऊ द्यायचा नाही. याचा चंग बांधला असतो, याचा विडा उचलला असतो, पैज लावली असते काम क्रोधाने. आणि म्हणून ते ज्ञानाचा विडा उचलतात. ज्ञानाला हरवण्यासाठी ते काय असतात, कटिबद्ध असतात. म्हणून कर्म आणि उपासना याचा आधार घेऊन ज्ञान तेवत ठेवता आलं पाहिजे. असं ज्ञान आपण सगळेजण तेवत ठेवू आणि आपल्या कामरूपी, क्रोधरूपी शत्रूला कायमस्वरूपी हाकलून देऊ. दार कायमचे बंद केले, पुन्हा पाय द्यायचा नाही, इथे तुला जागा नाही, ठणकावून सांगता आलं पाहिजे काम क्रोधांना. जीवन सुधरून जाईल, जीवन आनंद रूप होऊन जाईल, मस्त जीवन जगता येईल. असा आनंद रूप आपण सगळेजण होण्याकरता परमपूज्य डॉक्टर काकांना प्रार्थना करू आणि आजचा विषय थांबवू. राम कृष्ण हरी. तुम्हाला नमस्कार करतो. राम कृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम राम राम.
कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी अंजू. रामकृष्ण हरी डॉक्टर. रामकृष्ण हरी काका. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील. हा गोविंदजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. श्यामकांतजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अण्णाजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुजाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज तुमच्या निमित्त रमण महर्षींची आठवण आली बरं. खरंय. धन्यवाद तुम्हाला, तुम्ही आज परिचय करून दिला थोडा. रामकृष्ण अभ्यास हरी. झाला ना त्याच्यामुळे. नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. अंजली ताई खूप दिवसांनी दिसल्या. माई आत्या नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आहे ना. बर बर. माई आत्या नमस्कार करतो. हो रामकृष्ण हरी. प्रमोद आत्या नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. कान्हा आजी नमस्कार. कान्हा आजी नमस्कार. काका रामकृष्ण हरी. हा अश्विनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनीलराव. ज्योती रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी दादा. शालिनीताई रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी सुनीलराव. सीताताई रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संभाजीराव रामकृष्ण हरी. नमस्कार करतो ताईंना पण. श्वेताताई रामकृष्ण हरी. पद्मजावहिनी नमस्कार करतो. दीदी नमस्कार. शिल्पावहिनी नमस्कार करतो. नमस्कार नमस्कार. तुम्हालाही पण नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी सुनील भाऊ. हा वीणाताई रामकृष्ण नमस्कार. हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. अनघाताई. हो हो रामकृष्ण. रेकॉर्डिंग का होत नाहीये काका पाठवण्यात? आधीच जे होतं ऑडिओ ते मला जुळलं नाही, कारण काहीतरी माझ्याकडून डिलीट झालं. हा हा. आणि साळी एवढी व्यस्त आहे कॉलेजच्या कामामध्ये की तिला हे व्हिडिओ करणं फार कठीण चाललंय. बर बर बर. एखादा फोन तुम्ही वसूलच करा, म्हणजे त्याला थोडस बर मार्गी बर लागेल. करते. चालेल 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 काका. थोडस गती येऊन जाईल त्याला. हो 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 आज करते. माझे मिस्टर ऍडमिट होते 3 दिवस, त्यामुळे कालचं बुडलं. वीणा म्हणाली फारच छान झालं, म्हणून म्हटलं काही ऑडिओ आपल्याला क्लिप मिळू शकेल का. आजचंही छान झालं ना. आजच्यामध्ये खरं कालच्या श्लोकाचे बरंच आलं होतं, त्यामुळे बरं वाटलं ऐकताना, सगळं समजलं. जुन्या देण्याचा मी प्रयत्न करतो. काही दिवसात जमलं तर प्रयत्न करतो. मग आता जे झालेलं नाही म्हणजे आता होऊ शकत नाही का? म्हणजे ते गेलं का? गेलं आतापर्यंत नाहीये झालं नाहीये. तर ते घ्यायचं आहे. ते मला मुलाला विचारावं लागेल कसं घ्यायचं. हा ठीक आहे, हरकत नाही. हो पण नंतर मिळेल ना? मिळेल मिळेल नंतर मिळेल. हरकत नाही, तेवढंच विचारायचंय. मला असं वाटलं की चुकलं एखादं तर ते गेलंच की काय, असं होऊ नये. नाही नाही गेलं नाही.
हा गेलं नाही. ठीक आहे. प्रयत्न करतो मी, ऑन रेकॉर्ड आहे तर त्याला प्रयत्न करतो. चालेल. ठीक. बंद करते. रामकृष्ण हरी. नमस्कार. हो. रामकृष्ण हरी. राजेश, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका, हम्म. नमस्कार. नमस्कार. हो. तो काका. हा. बरं राजेश. ओके. सगळं काका, रामकृष्ण प्रज्ञा हरी. आणि ज्ञान ह्याच्यामध्ये फरक आहे का? रचना रामकृष्ण हरी. हो, नमस्कार माझा पण करूया. नमस्कार तुम्हाला दोघांनाही. हा, बोला. हॅलो. हा काका, प्रज्ञा आणि ज्ञान यामध्ये फरक आहे का? हॅलो. 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 हा, बोला अनघाताई. हा, प्रज्ञा आणि ज्ञान ह्यात फरक आहे का? हो. प्रकर्षाने होणाऱ्या ज्ञानाला प्रज्ञा म्हणतात. बर बर. म्हणजे ते अलौकिक असते प्रज्ञा. हा 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 हा. बर बर. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. बर बर. जन्मांध होते. अंध होते. हा. हा. नाही, जन्मांध. जन्मांध. त्यांनी 35 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं एक पुस्तक फिजिक्स या विषयावर आहे. अरे बापरे. बर बर. बापरे. आपण बर. कल्पना नाही करू शकत. हा हा हा. हं. हे आणि महावाक्यातलं आहे ना हे. आयुष्यभर स्वतः गोपी म्हणून जीवन जगलं. काय म्हणून? गोपी गोपी. गोपी. हा, मधुराद्वैत हो होतं त्यांचं. हा 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 हो हा. हो. गोपी भावामध्ये जगले. कृष्णाचा उखाणा घेत असत. हम्म. कृष्णाच्या नावाने लाजत असत महाराज, उखाणा घ्या म्हटल्यावर. हम्म. काय त्यांचा भाव हो. सगळा तयार असेल. कारण स्त्री मी सुद्धा काही वर्षांनी लाजत नाही उखाणा घ्या म्हटल्यावर. पण हा महाराज हा. लाजायचे. बर. काय भाव असेल त्यांचा याचा विचार करा तुम्ही. हम्म. हो ना. हो ना. एवढी तद्रुपता असेल खरंय. कृष्ण भक्तीशी की जेणेकरून त्यांना कृष्णाचं नाव उखाणा घ्या महाराज म्हटलं की महाराज लाजायचे आणि लोक त्यांची टर उडवण्यासाठी असं म्हणायचे. हो. बर. कारण मी असं वाचलं की प्रज्ञेचं हरण केलं की माणूस विचारच करू शकत नाही, म्हणून प्रज्ञेचं हरण करावं असं हो. वाचलं होतं. म्हणून म्हणलं की प्रज्ञा आणि ज्ञान ह्याच्यात फरक आहे. फरक आहे ना. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हो 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 हो. प्रज्ञाला ज्ञान ज्या घन वेळेला त्या म्हणजे प्रखरतेने स्थिर होतं तेव्हा ती प्रज्ञा होते. हा हा हा. महावाक्य पण आहे ना. हो, प्रज्ञान घन आहे ना. प्रज्ञानम ब्रह्म आहे. प्रज्ञानम प्रज्ञा. ब्रह्म आहे. हा, प्रज्ञान. महावाक्यच आहे. या 7-8 शेड आहेत त्याच्या. 7-8 शेड आहेत ज्ञानाच्या. हा. त्यातली एक प्रज्ञा आहे. हं. ज्ञानाचा पुढे घट्ट कधी ठसा ही प्रज्ञा असते. हा हा हा. स्मृती आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे. पुष्कळ छटा आहेत ज्ञानाच्या. बरोबर आहे. शंकराचार्यांना ज्यावेळेला एक ग्रंथ वाचून दाखवला, तो ग्रंथ त्यांनी 10 वर्षानंतर जसाच्या तसा म्हणून दाखवला. अरे वा. बापरे. विवेकानंदांना जे पुस्तक वाचून दाखवलं
त्या पुस्तकातलं कुठलंही पान विवेकानंद जसंच्या तसं पुन्हा म्हणून दाखवत असत. प्रज्ञा. बापरे. हा. काय हो, आपण तोंडात बोट टाकले तरी कमी पडतील. शंकराचार्यांनी वयाच्या 5व्या वर्षी 4 वेद म्हणून दाखवले हो. अगदी अखंड निर्वेद अभ्यास करतो म्हटलं तर एक वेद अभ्यास करायला 18 वर्षे लागतात. बापरे. 5व्या वर्षी 4 वेद म्हणून दाखवले आचार्यांनी. हा अभ्यास पूर्वजन्माचाच आहे. पूर्वजन्माचा अभ्यास. हो. बरोबर आहे. अशा वेळेला हे माऊली म्हणा किंवा शंकराचार्य यांचं वाचलं की पूर्वजन्म आहे हे फार विश्वास बसतो. हे कामच नाही एका जन्मातलं. निश्चितच. हो, खरंय. फक्त वैदिक तत्वज्ञानच पूर्वजन्म सांगतो, बाकी कोणीच नाही सांगत. हो. चला आपण अभ्यास करूया. आपल्याला हो, एवढे राम- मेधावी लोक मिळाले आहेत सांगायला. हो हो. आता एक मेधा अजून सांगून देतो तुम्हाला. तेवढी ऐकूनच घ्या तुम्ही. शंकराचार्य ऐकले, विवेकानंद ऐकले. अजून एक ऐकून घ्या. काकांना सगळ्यात पहिल्यांदा विचारसागरचा अभ्यास करायचा होता, आणि ज्या माणसाकडे विचारसागर होतं, विचारसागर रहस्य साखरे महाराजांचं, तो माणूस त्यांना काकांना म्हणाला की मी आज देतो पण मला उद्या परत पाहिजे. मला असं वाटलं की बा हे विचारसागर नेलं की हे काही लवकर देणार नाही. एवढा मोठा ग्रंथ वाचायला महिनोन गणती लागतात. आपण विसरून जाऊ आणि आपलं पुस्तक चाललं जाईल. काकांना म्हणे मी एका दिवसासाठी देतो, उद्या मला पुस्तक परत पाहिजे म्हणजे पाहिजे. मी कुठल्याही सबबीवर पुस्तक ठेवणार नाही. काकांनी अख्खं विचारसागर रात्रभरातून वाचून काढलं एका दिवसात, आणि दुसऱ्या दिवशी त्याला परत केलं. तो म्हणे एवढ्या याच्यात होतच नाही. तर काका म्हणे विचारतो कोणत्या पानावरची अडचण आहे ते मी तुला सांगतो. अरे बापरे. हा, काकांच्या बाबतचा प्रसंग आहे. बापरे. काय हो, तुझी आहे तुझं पाशी, आपल्याला आपल्या काकांबद्दलच माहिती नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरंय खरंय. तुम्ही सांगत जा काका, म्हणजे कळेल म्हणजे आम्हाला. तर समजेल. हो ना. म्हणजे शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज हे कित्येक वर्षांपूर्वीचे आपले जे आहेत, आपण कधी भेटू शकतो मनात आणलं. त्यांची इतकी महती खरंच सांगितल्याशिवाय नाहीच समजत हो. आज शंकराचार्य विवेकानंद हयात आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे काकांच्या रूपात. हो हो, खरं आहे. अगदी खरं आहे. हा, आम्हाला शंकराचार्य बघायला जायची गरज नाही, विवेकानंद पाहायला जायची गरज नाही. काकांना बघा आणि सगळं करा. पण मग आपण इकडे संसारही सोडत नाही. एवढे काका भेटल्यावरही असं पाहायला जायला पाहिजे की पुन्हा सगळेच्या सगळे काका पिऊन टाकायचे. खरंय खरंय. हो. पण तसंही जावत नाही. आता काय करावं, इतके आपण बरबटलेले असतो संसारामध्ये. नंतर मग म्हणायचं की ते खूप मोठे होते हो, आम्हाला माहितीच नाही. काय फायदा हो. गॅस लागलाय आणि तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही. सिलेंडर संपल्यावर म्हणायचं अहो झाला असता स्वयंपाक तर बरं झालं असतं. पण तो नुसतंच गॅस चालू होता, याला काय अर्थ आहे. तो त्या गॅसचा दोष थोडी आहे. हो, खरंय. अगदी बरोबर आहे. बरं, अशा गोष्टी जाऊ द्या. सांगितल्यावरच तुझ्याकडनं कळतात. काहीतरी निघत राहतं बोलण्यामध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. पांडेवनी, चंदू भाऊ नमस्कार करतो. भाभी भैया नमस्कार करतो. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.
भाभी आज डिस्चार्ज होणार आहे कळलं, आले का घरी? नाही यायचे सुरू आहे. बरं. यायचे आहे. गजू गेलेला आहे. दुपारपर्यंत होईल कदाचित. म्हणजे किती वाजेपर्यंत? म्हणजे आता इथले 2. बर बर बर, म्हणजे ठीक आहे. 3 11. इकडले आल्यावर 5. कळवते तुम्हाला. आल्यावर इकडले 5. कळवते. हो. ठीक आहे. काय म्हणता चंदू भाऊ, खूप दिवसात बोललेच नाही तुम्ही. हो. मस्त राम- मौनी येते. नाही नाही, खूप आता बोलायचं काकांचे विषय त्याला आपल्या निघाले. अभ्यासावर खरी गोष्ट आहे चंदू. खरंच बोलायला काही काकांचं सांगतो खरंच त्यावेळेस खूप हरवून जातो. गुरुचं महात्म्य ज्याला कळते ना खरं तोच खरा शिष्य. आपल्याला विचार येतो शंकराचार्याच्या काळात आपण नव्हतो, विवेकानंदाच्या काळात हो. आपण नव्हतो, असाच विचार येतो ना. माझे श्री गुरु नाही. शंकराचार्य आणि हे आहेत हे वाटणं. नाही, शंकराचार्यांच्या काळात शंकराचार्यांना न ओळखणारे लोक होतेच की. वा. विवेकानंदांच्या काळात त्यांना श्रेष्ठत्व न समजणारे लोक होतेच की. माऊलीला लोकांनी. काकांना न ओळखणारं दुर्दैवी आपण व्हावं का? हा बरोबर. बाकी आपण लोकांचं असं काही दुर्दैवी व्हावं का? जे शिष्य आहे जे अनुग्रहित आहे त्यांचा प्रश्न, हो. बाकी लोकांचा प्रश्न नाहीये. हो. ते गुरु महात्मा खरं अगाधच आहे. आजचा श्लोक मला 4-6 दिवसापासून सतावत होता. सारखा मला चैनच पडू देत नव्हता. काम हा शब्द खूप छान झाला चिंतनाला. खरोखर आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरेण कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण नलेन. अल्बेश विचारला आणि तुम्ही उल्बेश. ते वार होते. वार म्हणजे ती खोळ झाकलेली नसते का गर्भाची. हो 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 हो. काय आहे, माऊलीच्या काळातला शब्द आहे तो. हो हो हो. आता त्याला वार म्हणतात, आता त्याला आणखीन एक म्हणतात. जो काही म्हणतील ते झाकणे एवढा अर्थ घेतला म्हणजे झालं. आवरण म्हणतात, खोळ म्हणतात त्याला. उल्बेना. खूप छान झाला पण श्लोक. नाही खरंच फार छान आणि नेट कळत आहे. ते अधिष्ठान शब्द थोडासा वेगळ्या अर्थाने येणार आहे. पांडेवनी गडबडू नका उद्या. कशाला? अधिष्ठान शब्दाला. हा 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 हा. हो का. इंद्रिय आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान उच्चते. हो हो हो. इंद्रियांचं अधिष्ठान मनोबुद्धी आहे. हो. नाही तर आत्मा अधिष्ठान आहे, तुम्ही मनोबुद्धीला अधिष्ठान कसं म्हटलं असं नका म्हणू. नाही नाही नाही, बरोबर आहे. वाचलाय मी, तो वाचून ठेवलाय. हो. इंद्रियाचं अधिष्ठान म्हणून. सगळ्याचं अधिष्ठान पृथ्वी आहे, पण मी खुर्चीवर बसलोय की नाही, तर माझं अधिष्ठान खुर्ची आहे. हो बरोबर आहे. नाही तर तुम्ही कराल गडबड. नाही नाही नाही. मला माहिती आहे. पांडे वहिनी म्हणतो, हो सुनील अधिष्ठान कसं म्हटलं तुम्ही याला. अरे बाबा यालाच अधिष्ठान म्हणायचं आहे. इंद्रियांचं अधिष्ठान. इंद्रिय आणि मनोबुद्धी. इंद्रियाचं अधिष्ठान मनोबुद्धी आहे आणि अधिष्ठानावर ताबा मिळवला कामाने आणि क्रोधाने. तर विमोहयत. पुढचा श्लोक खूप छान आहे तो. हो, मी म्हटलं या श्लोकावर सांगितलं की पांडे वहिनी म्हणणार सुनील अधिष्ठान कसं, त्यामुळे लगेच अध्यस्थ अधिष्ठान सर्प रज्जू नाही. आधारित राहते ज्याच्यावर ते अधिष्ठान. हा, अशा अर्थाने आहे बरं का तो उद्याचा. हो. पांडे वहिनींना सांगून द्यावं लागतं, नाही त्या चालू असतानाच विचारतात, बाकीच्यांचा गोंधळ होऊन जातो.
आता तसं विचारता येत नाही मला, ते चालू करता येत नाही. नाही, चालू प्रवचनात विचारू पण नाही, इतर जण गोंधळतात. हो हो. ठीक आहे, ठेवते सुनील भैया. हो भाभी, जरूर. रामकृष्ण. रामकृष्ण. आणि कृष्णाने त्याला अधिष्ठान म्हटलं, शंकर महाराजांनी त्याला अधिष्ठान म्हटलं. हो हा, रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण. रामकृष्ण हरी.